आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। येत्या जून महिन्यापासून राज्यात नवीन एआय विद्यापीठ सुरू होणार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। राज्यातील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पद भरण्यास मान्यता, रिक्त पदांच्या 80% पदभरतीची अट लागू। राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचं छायाचित्रासह जिओ टॅगिंग केलं जाणार, 1,04,00,000 रुपये खर्च करण्यास मान्यता। एसटीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21 लाखांचा दंड वसूल, एसटी महामंडळाकडून 11 लाख एसटी बसची तपासणी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश मेहता याचा ब्रेन मॅपिंग चाचणी अहवाल सकारात्मक, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती। अहवालामुळे आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचं सिद्ध। दोन अत्याचार प्रकरणातील आरोपी रील स्टारला नाशिकमध्ये बेड्या, ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून रील स्टार सुरेंद्र पाटीलला बेड्या, नोकरीचा आमिष देऊन 2 महिलांवर अत्याचार। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला, MMRDA मार्फत तातडीनं चौकशी सुरू, वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मिठी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी 19 वर्षात 1,650 कोटींचा खर्च, मात्र मिठी नदी प्रदूषणाच्या विळख्यातून अद्यापही मुक्त नाही, यंदाच्या पावसाळ्यात मिठीचं चित्र स्पष्ट होणार। मुंबई पालिकेकडून लवकरच मोफत औषधांचा पुरवठा होणार, निविदा प्रक्रियेत रखडलेल्या मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा।